साक्षी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांचा भव्य असा सत्कार करण्यात आलाय। साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सौ अस्मिताताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आलाय। तसंच आजच्या राजकारणातील दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यानही ठेवण्यात आलं। अस्मिताताई गायकवाड यांनी गेल्या 30 वर्षापासून राजकारणात सक्रिय आणि एकनिष्ठेनं केलेल्या कामाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर रश्मी वहिनी ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदी सौ अस्मिताताई गायकवाड यांची नियुक्ती केली आहे। या निवडीबद्दल शुक्रवारी संध्याकाळी विजापूर रोड येथील साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष विलास मोरे आणि ज्येष्ठ नागरिकांनी अस्मिताताई गायकवाड यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। तर अस्मिता गायकवाड या मूळच्या आमच्या मित्र आहेत, त्यांच्या त्या कन्या आहेत आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या त्या विद्यार्थिनी आहेत। अभाविप या संस्थेमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे। मी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेलं आहे, त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि आता त्या शिवसेनेमध्ये काम करतात। पण काय म्हणतं की शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी भयानक अशा प्रकारचं वादळं आलेली आहेत। भयानक वादळं आलेली आहेत, पण त्या वादळामध्ये या समाविष्ट झालेले नाही, त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल टाळ्या। त्यांनी आपलं घर सोडलेलं नाही, आपल्या घरातच आहेत त्या, लक्षात आलं, त्यांनी आपलं घर सोडलेलं नाही आणि याचं बक्षीस म्हणून म्हणा किंवा त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून म्हणा, त्यांना महाराष्ट्र प्रदेश म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उपनेत्या म्हणून त्यांचं म्हणजे नियुक्ती झालेली आहे। आपणाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। ते आपल्या कुटुंबाशी नेहमी म्हणजे साक्षीच्या कुटुंबाशी नेहमी त्या जोडलेल्या आहेत। आपण दरवर्षी आपण त्यांच्याकडे जातो, हुरडा पार्टीला पण दरवेळेला जातो आणि हुरडा पार्ट्या जे आहेत ना गावाच्या जवळ असणारं ते वेगळं हो। आता इथं आपण हे 2-3 ठिकाणी आहेत, ते नाल्याच्याकडे मिस आहे सगळे, म्हणजे मोकळा श्वास इकडं नाही, इकडं 15-30 किलोमीटरच्या दरम्यान आपण गेलो तर मोकळा श्वास आहे। त्याचबरोबर काय की ऑक्सिजन आहे, ऑक्सी पार्क आहे त्या ऑक्सी पार्कमध्ये आपण छानसं दरवर्षी हुरडा पाटील जात असतो। त्यांचे पितामह आहेत त्या ठिकाणी, तर तेही साक्षी संघाचे ते उपाध्यक्ष आहेत। अशा पद्धतीचे आज गेस्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि सच्चा आणि प्रामाणिक नेहमी राजकारण करणाऱ्या ज्या अस्मिताताई गायकवाड यांचं आज आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। यावेळी शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी सध्याच्या राजकारणाच्या दशा आणि दिशा कशा प्रकारे चालू आहेत हे ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं। साधारणपणे गेली 30 वर्ष अविरतपणे राजकारणात काम करते। शिवसेनेची पहिल्यांदा मी शहर प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली। त्यानंतरच्या काळामध्ये पाठोपाठच 97 साली नगरसेविका झाले, त्यानंतर 2002 साली परत एकदा नगरसेविका झाले, त्यानंतर गेली 22 ते 25 वर्ष झाले की जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना महिला आघाडीची मी कार्यरत आहे। आणि हा राजकीय प्रवास करत असताना जेव्हा मला स्वप्नातही वाटत नव्हतं की मला उपनेता एवढं मोठं पद देतील। आज शिवसेनेमध्ये शिवसेना नेता हे सर्वोच्च पद आहे आणि उपनेता नेक्स्ट टू शिवसेना नेता म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे नेते, त्यानंतर दुसरी फळी म्हणजे शिवसेना उपनेता आहे। हा पूर्ण सोलापूरलाच मिळालेलं हे पहिलं पद आहे, म्हणजे तर त्यामुळं ह्या सगळ्या पद मिळत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळंच हे शक्य झालं। कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सर्वसामान्य कुटुंबातली मी एक मुलगी आहे, ज्यांच्या कुटुंबाचा सासरचा ना माहेरचा राजकारणाशी कवडीत काही संबंध नव्हता आणि यापुढं पण येईल की नाही सांगता येत नाही। अचानकच असं ॲक्सिडेंटली मी पडले राजकारणामध्ये। एक योगायोग असतो प्रत्येक आयुष्याचा। लग्नानंतर वकील साहेबांनी परमिशन दिली आणि मी राजकीय झाले। तर आजची हे आहे की राजकारणातील दशा आणि दिशा, तर आज तर तुम्हाला सगळ्यांना राजकारणाची दशाच बघायला मिळते आणि आपण सगळेजण खरोखर म्हणजे मी पण माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इतकं डर्टी पॉलिटिक्स मी कधीही बघितलेलं नव्हतं। इतकं खालच्या पातळीचं राजकारण, इतक्या खालच्या स्तरातले राजकारण मी कधीही पाहिलेलं नव्हतं। ते सगळं ह्या 2-4 वर्षामध्ये पाहायला मिळालं आणि खरोखरच असं वाटलं होतं एकदा की राजकारण सोडावं आणि निवांत समाजकारण करत आपलं कुटुंब आणि हे करत बसावं।
परंतु काही अशा राजकारणात सुद्धा म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा एक चांगलं कार्य करणारे, जनतेला जे कुटुंब प्रमुख वाटतात असे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत. याचा मला खूप अभिमान आहे की कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे जीव उद्धव साहेबांमुळे वाचले. त्यांना शोभतील अशा आमच्या सुसंस्कृत असणाऱ्या रश्मीबाई ठाकरे, कारण आपण बघितले, मुख्यमंत्री बघितले, त्यांच्या पत्नी बघितल्या, त्यांनी काय काय दिवे लावले ते बघितले महाराष्ट्रामध्ये. परंतु आज उद्धव साहेबांसारखं जे नेतृत्व आहे की जे तर प्रत्येकाला एक कुटुंब प्रमुख वाटत होते. कोविडच्या काळात तर प्रत्येक लोक त्यांचं ऐकण्यासाठी धडपडत होते आणि अशा लोकांबरोबर आपण काम करतोय याच्या अभिमानापोटी आणि अशा अवघड काळात पक्षाला सोडणं म्हणजे पळपुटेपणा झाला. म्हणून मी पक्षामध्ये राहायचं असं ठरवलेलं, पण एवढी मोठी जबाबदारी मिळेल असंही स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. हा माझा सर्वोच्च बहुमान आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं हे फलित आहे असं पहिल्यांदा मी मानते. अनेक वर्ष आपण राजकारणात काम करतो, वेगवेगळे आंदोलनं केले, पण आताची स्थिती बघितली तर अतिशय म्हणजे निराशाजनक स्थिती आहे. आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आज इतकी अराजकता माजलेली आहे की कुठल्याही पक्षात नेते टिकायला तयार नाहीत. परंतु शिवसेनेत असं आहे की जरी नेते गेले तरी आमचे कार्यकर्ते मात्र आहेत तिथेच आहेत. आणि ही जी महागाई, भ्रष्टाचार, ही जी आश्वासनं आपल्याला दिली होती की अच्छे दिनची स्वप्न दाखवली होती ती कुठं दिसत नाही आहेत. आणि आपण सगळेजण बघतोय की आज अच्छे दिन येणार म्हणून आपण सगळ्यांनी त्यावेळेस युती केली त्यांच्याबरोबर. महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो, लोकसभेला आम्ही त्यांच्या लोकांपेक्षा जास्त काम आम्ही केलेलं आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की हे अच्छे दिन कुठेतरी येतील. आज आमची महागाई जी 410ला गॅस होता, आम्हाला वाटत होतं की कुठेतरी 300पर्यंत येईल, तर तो गॅस आता बघितलं तर आपण 1200ला गेलेला आहे. जे पेट्रोल आपण बघत होतो 106ला गेलेलं आहे. म्हणजे हे सगळे काय राजकीय दशा जे म्हणतात ही दशा आहे लोकांची. आज अक्षरशः म्हणजे आपण बघतोय की आज जनतेची पण दशा करून ठेवली आहे या राजकारणाने. आज लोकांनी जी स्वप्न बघितली होती की आज माझ्या मुलांच्या हाताला काम मिळेल, 2 लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, त्या आपली मुलं रात्रंदिवस जागून आई वडील त्यांना स्वतःच्या म्हणजे पोटाला चिमटा घेऊन त्यावर कर्ज काढून त्यांना वेगवेगळीकडे शिकायला ठेवतात. आज आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवतात आणि माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण व्हायचंय, तो कधीतरी कलेक्टर होईल, तो कधीतरी डॉक्टर होईल, थोडा मोठा इंजिनियर होईल, मोठा अधिकारी होईल, अशी स्वप्न बघतायत आणि त्याला मोठा रोजगार म्हणजे मोठा कुठला तरी कलेक्टर होणार आहे, क्लास 1 होणार आहे, क्लास 2 होणार आहे, अशी स्वप्न बघत असताना हे कंत्राटी पद्धतीचा GR आहे. ज्या कंत्राटी पद्धतीचा GR त्यांनी रद्द करावा यासाठी जंग आम्ही पछाडलो आणि प्रत्येक सभा चौकात सभा घेतलेल्या आहेत, तेव्हा हा कंत्राटी पद्धतीचा GR शासनाला रद्द करावा लागला. म्हणजे हे आपण काम करतोय म्हणजे यासाठी काम करतोय आम्ही की नुसतं राजकारण नकोय, तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे जे शिवसेना प्रमुखांचं ब्रीदवाक्य होतं त्यासाठी आपण काम करतोय. आणि आज जनता अनेक जनतेची स्वप्न आहेत. आज आपण बघतो की महिला पण, आज आपण 13 लाख महिला महाराष्ट्रामध्ये, हे आकडे आपल्याला माहीत पण नसतील, 13 लाख मुली ज्या महाराष्ट्रामधनं बेपत्ता झालेल्या आहेत की त्यांचा कुठं स्थानपत्ता लागत नाही आहे. आणि या सगळ्या मुलींना परत आणण्यासाठी काही सरकारची काही पावलं पडत नाही आहेत, त्यासाठी कुठली ठोस योजना आणि उपाययोजना नाही आहे की ठोस त्याच्यासाठी कृती कार्यक्रम कुठला हाती घेतलं जात नाही आहे. या सगळ्यामुळं असं वाटतंय की आपण राजकारणामध्ये सक्रिय होऊन काम करून हे सगळं करून घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळं म्हणजे आपण असं जे एक मला दुर्दैव वाटतं की अनेक लोक म्हणतात आम्हाला राजकारण नको, राजकारणामध्ये आम्हाला बाजूला ठेवा, पण आपल्यासारखे लोक बाजूला राहिल्यामुळं, सुशिक्षित लोक बाजूला राहिल्यामुळं ते गैरफायदा घेऊन हे असं हे सगळं अराजकता जी माजती आहे त्याचं कारण आहे की सुशिक्षित लोक राजकारणापासून बाहेर आहेत, राजकारणापासून बाजूला आहेत, पदांपासून बाजूला आहेत आणि त्याचा मग गैरफायदा हे लोक घेत आहेत, हे राजकारणी घेत आहेत की जे काहीही त्यांना मन मानेल तसे निर्णय घेत आहेत, मन मानेल ते काम होत आहे. आणि जे काम व्हायला पाहिजे, जे लोकांच्या गरजा, निदान तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी आपण बघतो की हमी भाव, आज आपण शेतकरी राजा म्हणतो पण त्याच्या पिकाला हमी भाव आहे का? नाही आहे. आज माझा ऊस, आज सोयाबीनचा भाव सांगते, सोयाबीन 7 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव 5,000 होता आणि आज 4,300 आहे. आणि महागाई किती वाढली आहे, पण त्या मानाने शेतकऱ्यांना तुम्ही काय देताय? मग हमी भाव तुम्ही द्यायला पाहिजे सोयाबीनला, कापसाला, ऊसाला, की जेथून आमचा शेतकरी म्हणजे जी कृषीप्रधान संस्कृती भारताची आहे
तर त्या कृषीप्रधान देशामध्ये आज शेतकऱ्यालाच आज अक्षरशः अन्नाला महाग आहे, आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या, अनेक आत्महत्यांना म्हणजे ह्याला सरकार जबाबदार आहे. आणि हे सगळ्यावर आवाज उठवायचा असेल तर आमच्यासारख्या लोकांची आज तिथं नितांत अशी गरज आहे, चांगल्या लोकांची, की जे लोक तिथे काम करतात. त्यामुळे चांगली माणसं येऊन तिथं त्यांचे कान पकडून सांगायला पाहिजे हे तुमचं चुकतंय आणि हे तुम्ही असं करायला पाहिजे. आणि त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे असं मला वाटतं. प्रत्येकाने ॲटलिस्ट आपण ठीक आहे आता म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाने हे म्हणजे मी तिथं बोलते म्हणजे हे त्यांनी आता शक्य नाही आहे, पण त्यांनी आशीर्वाद देऊन पुढच्या पिढीला तरी हे सांगायला हवं, आपल्या घरात आपल्या नातवाला तरी सांगायला हवं की राजकारणाचं बाजूला जाऊ नको, राजकारणात जाऊन तिथं नीट कर सगळं. जे काही असं आडवं तिडवं जे चाललेलं आहे ते नीट करायचं असेल सरळ तर चांगली माणसंच राजकारणात यावी लागतील. आणि जे काही इथं अराजकता माजलेली आहे, जो भ्रष्टाचार होतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, या सगळ्याचं उत्तर एकच आहे की सुशिक्षित सुसंस्कृत माणसं राजकारणात आली पाहिजेत, त्यांनी आपला सक्रिय सहभाग दिला पाहिजे. आणि राजकारण म्हणजे काय मला असं सांगा, साधं इथं आता तुमचा संघ आहे तिथं पण थोडं राजकारण आहे, साधी बँक आहे आमची तिथंही राजकारण आहे. राजकारण नाही असं कुठलं नाही आहे. आपण असं म्हणतो की कितीतरी मोठ्या मोठ्या कुटुंबात पण राजकारण आहे, पण राजकारण नाही असं कुठं आहे का? ही वस्तुस्थिती आहे, पण ह्याला आपण कुणी समोर जायची ताकद नाही आहे. ह्या वस्तुस्थितीला सामोरे जा की राजकारणात तर जायचंय आणि चांगलं घडवायचंय, चांगलं घडवण्यासाठी राजकारणात जायचंय. त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी दिशा आपल्याला द्यायची असेल, राजकारणातली दशा बदलायची असेल तर सुसंस्कृत पिढी, सुशिक्षित पिढी आज राजकारणात पण तेवढीच सक्रिय पाहिजे. तिने लोकशाही, आज लोकशाही दिसतीये कुठं? आज संपूर्ण लोकशाही, हा लोकशाही शब्दाचा आज म्हणजे अपमान चाललेला आहे की कुठंच लोकशाही नाही आहे. आज किती वर्ष झाले आता आपण महापालिकेमध्ये प्रशासक नेमून आता 1.5 वर्ष 2 वर्ष होत आले आहेत का निवडणुका? सगळ्या सिलेक्टर निवडणुका हे लोक घेत नाही आहेत, महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, कुठल्या लोकसभा आणि विधानसभा ह्या सगळ्या निवडणुका वेळेवर घेत नसल्यामुळे आज सांगा महापालिकेमध्ये अवस्था काय झालेली आहे. आज स्मार्ट सिटीचं तुम्ही बक्षीस घेता लाज वाटायला पाहिजे. ज्या तिथं कुठं स्मार्ट सिटी नाही आहे, कुठं आहे स्मार्ट सिटी? आज पाणी 8 दिवसातनं देत आहे लोकांना, कुठे रस्ते नाही आहे, कुठे दिवाबत्तीची सोय नाही. हद्दवाढ भागात तुम्ही गेलात तर अक्षरशः म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे कळत नाही आहे तुम्हाला. आणि त्यातून तुम्ही जाऊन दिल्लीला बक्षिसं घेतायत आपले आयुक्त. काय म्हणजे हे अक्षरशः ही जी दशा झालेली आहे ही दशा बदलायची आहे आपल्याला सगळ्यांना. आणि त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून त्यांना कान पकडून जाब विचारण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवायला पाहिजे आहे. आणि हे सगळं करून आज तुम्ही तर सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ तुमच्या आशीर्वादानेच हे सगळं होणार आहे. पुढच्या पिढीसाठी जात असताना आपल्या घरात जरी जाऊन आपण ही चर्चा केली की यामध्ये राजकारण वाईट आहे म्हणून दूर न राहता एक चांगलं राजकारण, समाजकारण, सुसंस्कृतीकरण करायचं असेल तर आपली प्रत्येक पिढी, आपला मुलगा असू दे, आपला नातू असू दे, पंतू असू दे, त्या प्रत्येकाने इथे सक्रिय सहभाग द्यायला हवा. आणि राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यामध्ये हवी. आज मराठा समाजाला आरक्षण देतो म्हटले, आज धनगर समाजाला आरक्षण देतो म्हटले, हे सगळं काय चाललंय काय आणि त्यातून घडतंय काय? म्हणजे आज ही जी विघातक प्रवृत्ती वाढत चालली आहे, तरुणांमध्ये चीड वाढत चालली आहे, डोक्यात चीड जाते लोकांच्या. का जाते तर तुम्ही दिलेले शब्द पाळत नाहीये, वेळेवर करत नाहीये, त्यामुळं लोक चिडते, जनता चिडते. तर हे सगळं आपल्याला बदलायचंय. आणि येणारा काळ हा आपण रामराज्याची स्वप्न लोकांना दाखवतोय, तर खरोखरच तुम्ही रामराज्य इथं आणताय का त्याचं आत्मपरीक्षण पण आज राज्यकर्त्यांनी करायला हवं. आणि आज आपल्यासारख्या ज्येष्ठांनी सुद्धा त्यांना कान पकडून आपल्या पिढीला सांगायला हवं, त्यांचे कान पकडण्याची ताकद तुमच्यात आहे, तुम्ही पण तिथे सहभागी व्हा. आणि या लोकांना ताळ्यावर आणायचं काम आज तुम्हालाच सगळ्यांना करायचं आहे. आज तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी आहात म्हणून आम्ही चांगलं काम करू शकतोय. शिवसेना प्रमुखांचं जे 80% समाजकारण 20% राजकारण आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही करतोय. आज अनेक आंदोलनं पाण्यासाठी असू देत, रस्त्यासाठी असू देत, इथल्या दिवाबत्तीसाठी असू देत, अनेक आंदोलनांचे आमच्यावर केस. आपलं पाणी बारामतीला पडत होते त्यावेळेस मोठं आंदोलन केलं होतं, ती केस अजून कोर्टात चालू आहे, पासपोर्ट होऊन निघत नाहीये. या पद्धतीने राजकीय क्षेत्रात काम करत गेलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा. आणि उपनेते पद हे एकनिष्ठा, हे बघा कुठल्याही पक्षात तुम्ही काम करा, निष्ठेला खूप महत्त्व आहे. आज तुम्हाला निष्ठाच नाही आहे तुमच्याजवळ तर तुम्ही कोणी म्हणजे तुम्हाला किती मोठं पद असू देत, तुम्ही मंत्री असाल, कॅबिनेट मंत्री असाल, हे कुठला मोठे सभापती असाल,
पण जर निष्ठा नसेल तर त्या पदांना कोणी विचारत नाही आहे आणि त्या पदांना मग काही किंमत पण नाही आहे. लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. मला खूप ठिकाणहून खूप पक्षातनं बोलणं आलं होतं. मी एकच सांगितलं की मी गद्दार शब्द डोक्यावर माझ्या लिहून घेऊ शकत नाही आणि माझ्यासमोर निष्ठावंत हा शब्द लागला पाहिजे. जे शिवसैनिक आदराने मला ताई म्हणून पाया पडतात त्यांनी ट्रोल केलं तर मी सहन नाही करू शकत आणि त्यामुळं त्या निष्ठेला पात्र राहून ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाची ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून त्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय रश्मी वहिनी, आदित्यजी ही सगळी चांगली लोक आहेत. एक सुसंस्कृत लोक आहेत की ज्यांनी आतापर्यंत त्यांना म्हणजे कधी असं घाणेरडं राजकारण डर्टी पॉलिटिक्स कधी साहेबांनी केलं नाही. तर धुतल्या तांदळासारखा नेता, कुठलाही वाईट आरोप नाही आहे, कुठलाही वाईट आरोप त्या व्यक्तीवर झाला नाही. पण अशी व्यक्ती आज आपली पक्षप्रमुख आहे त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांच्याबरोबर काम करत गेले आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत ही ताई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. यावेळी साक्षप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, कोषाध्यक्ष श्यामकुमार कांबळे, माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर चव्हाण, सचिव अंबादास शिंदे, श्रीमती रेळेकर, श्रीमती गरवा याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.